शेतकरी आक्रोश करतोय, कामगार आक्रोश करतोय, विद्यार्थी आक्रोश करतोय, पण सगळ्यांच्या मनामध्ये एकच भीती आहे की ईव्हीएम मध्ये काय होणार. बरोबर ना? तुमच्याही मनात आहे ईव्हीएमचं काय, ईव्हीएमचं काय, ईव्हीएमचं काय. असा एक संभ्रम निर्माण केला जातोय की काय वाटेल ते झालं तरी ईव्हीएम मध्ये ते घोटाळा करतील आणि ते जिंकतील. अजिबात नाही. या वेळेला जर त्यांनी तसा प्रयत्न केला, उघड उघड असंतोष, रोष दिसतोय, सरकार विरुद्ध रोष दिसतोय, पण ईव्हीएम मध्ये घोटाळा करून जर भाजपा जिंकलं तर देशात मध्ये असंतोषाचा फडका उडाल्याशिवाय राहणार नाही. एवढा तीव्र असंतोष हा जनतेमध्ये आहे. करून बघाच, ईव्हीएम घोटाळा करूनच बघा तुम्ही. कारण प्रत्येक वेळेला काहीतरी एक, म्हणजे आता तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली, मग ईव्हीएम कुठे गेली, इकडे ते जिंकले, मग ते कुठे गेलं. नाही, पण देशभर जो एक आक्रोश आहे, आणि मी तर जातो लोकांमध्ये, जातो शेतकऱ्यांमध्ये जातो. इथे कोणी शेतकरी असल्याचा प्रश्न नाहीये, पण ग्रामीण भागामध्ये माझ्या जाहीर सभेमध्ये जवळपास सगळेच्या सगळे शेतकरी असतात. मी विचारतो शेतकरी किती आहेत, हात वर करा. मग शेतकरी सगळे हात वर करतात आणि त्यांना मी सरळ विचारतो, मी मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने जे तुमचं कर्ज माफ केलं होतं, कर्जमुक्ती केली होती, ती तुम्हाला मिळाली होती की नाही ते सांगा, उघड सांगा. आणि मी चॅनलच्या समोर विचारतो त्यांना. सगळेजण जोरात ओरडून सांगतात, हो मिळाली होती. आपत्तीमध्ये जी मदत महाविकास आघाडी सरकारने केली होती ती तुमच्यापर्यंत पोहोचली होती की नव्हती, सगळे सांगतात मिळाली होती. आता त्याच्यानंतर हा दुष्काळात 13वा महिना म्हणून हे घटनाबाह्य सरकार आलेलं आहे. त्यांनी केलेली मदत पोचते का? ते पोचलेलीच नाहीये. कर्जमाफी तर सोडूनच द्या, पुन्हा कर्जाचा डोंगर चढलेला आहे. कपिलजी तुम्ही सांगत होता हे किती म्हणजे अख्खी रात्र जाईल, पण ह्या सरकारची सगळी सरकारचा नाकर्तेपणा सांगायला गेलो तर रात्र पुरणार नाहीये. आणि ही लढाई ज्या वेळेला मला आश्चर्य वाटतं की काही सुशिक्षित लोक विचारतात की तुमच्याकडे पर्याय कोण आहे. म्हटलं हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारा, भाजपकडे पर्याय कोण आहे. कारण स्वतः नरेंद्र मोदींनी सांगितलं की एकच प्रॉडक्ट किती वेळा लॉन्च करणार. हीच परिस्थिती भाजपची, एकच प्रॉडक्ट किती वेळा घासून पुसून पुन्हा पुन्हा लॉन्च करणार. गेल्याही वेळेला तेच, त्याच्याही गेल्या वेळेला तेच. म्हणजे जणू असं काही ते प्रॉडक्ट लॉन्च करतात की हा अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा आहे, घासला की तुमचं स्वप्न साकार होईल. पण किती वेळा घासा, हात झिजला, पण अजून स्वप्न काय त्यातून काही थापांशिवाय दुसरं काय बाहेरच पडत नाहीये. माय भाजपाकडे मोदींना पर्याय आहे. आणि आम्ही जे सगळे एकत्र येतो एका विचाराने येतो आहोत, ते मोदींविरुद्ध येत नाही आहोत, ते हुकुमशाही विरुद्ध येतो आहोत. हुकुमशाही, आम्हाला या देशाला हुकुमशाह नको आहे. आणि हुकुमशाहीला एकच पर्याय होऊ शकतो आणि होतो तो म्हणजे लोकशाही. आम्हाला लोकशाही या देशातली टिकवायची आहे. हाच आमचा पर्याय आहे. आमच्या डोळ्यासमोर मोदी किंवा भाजप नाही, तर त्यांची ती हुकुमशाही वृत्ती आहे. आणि त्या वृत्तीला पर्याय देण्यासाठी आम्ही भले थोडे विचारांनी वेगळे वेगळे असलो तरी देशभक्त म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत.